दुर्मिळ योगावर नरेंद्र मोदी आता शपथ घेणार आहेत। कारणही तसंच आहे उद्या, कारण तब्बल 14 वर्षांनंतर अमृत योग येतोय। मोदींनी निवडलेला आहे तो विशेष दिवस आणि वेळ 9 तारखेचा योग मोदी सरकारला फायदेशीर ठरणार का, अशी आता चर्चा सुरू झाली आहे। कारण नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील। याकरता त्यांनी विशेष दिवसाची वेळ निवडलेली आहे। पंचांगानुसार ही वेळ अमृतकाल योगाची आहे। तर सरकार स्थिर राहावं आणि शांतता नांदावी याकरता या दिवसाची आणि या वेळेची निवड करण्यात आल्याचं ज्योतिष नरेंद्र धारणे यांचं म्हणणं आहे। नरेंद्रजी मोदी हे स्वतः वृश्चिक राशीचे आहेत, त्यामुळे त्यांना हा एक शुभ घडी आहे। तर त्यांचं असणाऱ्या राशीच्या लग्नावर ते पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील। त्यांच्या दृष्टीने हा एक गौरवास्पद क्षण जो आहे, हा एक व्यवस्थितरित्या पूर्ण कार्यकाल हा सरकारचा व्हावा या उद्देशाने ध्रुव योग त्यादी आहे आणि नक्षत्र सुद्धा पुष्य नक्षत्र आहे। पुष्य नक्षत्रावर हा राज्याभिषेक केला जातो तेव्हा नवीन मंत्रिपदाची शपथ घेणे यासाठी उत्तम मानण्यात येतो। यामुळे स्थिर सरकार हे आपल्याला देशाला प्राप्त होईल आणि पूर्ण 5 वर्ष हे सरकार व्यवस्थितरित्या चालेल आणि मोदींचा हा कालखंड चांगल्या प्रकारे प्रभावीपणे पूर्ण जगात गाजेल अशा प्रकारचा हा मुहूर्त चिंतामणीप्रमाणे असलेला मुहूर्त असल्यामुळे हा अत्यंत शुभ मुहूर्त निवडला गेलेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।